मालंजे येथील आपल्या या पाझर तलावाच्या जलपूजनाला उपस्थित असलेले व्यासपीठावरील संगमनेर विधानसभेचे आमदार माननीय अमोलजी खताळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज घुगे, व्यासपीठावरील माननीय श्री गुलाबरावजी सांगळे, माननीय शंकुशरावजी कांगणे सर, आमचे सहकारी मित्र माननीय कपिलजी पवार, माननीय सर्वनाथ भाऊ उंबरकर, वडगाव पंचायतीतील सरपंच माननीय श्री थोरात पाटील, माननीय गोकुळजी दिघे, माननीय जेऊरभाई, माननीय अंजनरावजी नागरे, माननीय ज्ञानदेवजी वरपे, माननीय रमेशजी नागरे, माननीय होडकर महाराज, आपल्या गावातील कार्यक्षम लोकनियुक्त सरपंच माननीय सौ सुवर्णाताई घुगे, उपसरपंच माननीय श्री अनिलजी आव्हाड, ज्यांच्या माध्यमातून या निवडण्याच्या पाण्याचं नियोजन झालं असे कार्यकारी अभियंता सन्माननीय आपसे साहेब, ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि सातत्याने आमच्या परिवारावर नितांत प्रेम केलं असे हे दोन्ही बंधू संदीप आणि प्रदीप, आलेले सर्व पंचकृषीमधून आणि परिसरामधून आलेले सन्माननीय आमच्या माता भगिनी, सर्व सन्माननीय आलेले ग्रामस्थ, सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो, सर्वात प्रथम या संगमनेर विधानसभेमध्ये एक सर्वसामान्य माणसाला आपण आमदार केल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे विखे पाटील परिवाराच्या वतीने मनापासून आभार। कारण की जो त्रास आपल्या मालुंजा गावाला अनेक वर्षापासून होता, जो त्रास या संगमनेर भागातल्या जिरायत पट्ट्यामध्ये अनेक वर्षापासून होता, तो त्रास तोपर्यंत संपायची शक्यता नव्हती जोपर्यंत तुम्ही तुमच्या वेदना सहन करणारा तुमच्या मतदाराचा एक माणूस आमदार करत नाही तेव्हापर्यंत। जे लोक बंगल्यामध्ये बसले, जे गाड्यांमध्ये फिरतात, जे कारखानदार आहेत, त्यांना त्या माणसाची व्यथा नाही जो पत्र्याच्या खोलीमध्ये राहतो, त्यांना त्या लोकांची व्यथा माहित नाही जो 4 दिवसाचं पाणी एकदा एका टँकरने आल्यावर आपल्या पुढे घरापुढे असलेल्या टाकीमध्ये भरून त्याच पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी, आंघोळीसाठी, जनावरांसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी वापर करतो, त्या लोकांची व्यथा फक्त तोच व्यक्ती समजू शकत होता जो याच्यातून गेलेला आहे। आणि अमोल खताळ तुमच्या मधला आमदार तुम्ही आज या ठिकाणी निवडून दिला। आणि आज अमोल आमदार झाल्यापासून संगमनेर मध्ये अनेक गोष्टी बदलल्या। संगमनेरचे प्रश्न आपण संपवायला सुरुवात केली आणि जेव्हा माणसाची मानसिकता चांगली असते, जेव्हा पांडुरंग आपल्या बरोबर असतो, तेव्हा परमेश्वराची कृपा पहा की अमोल खताळ आमदार झाला आणि गेले 2 महिने निळवंड्याच्या कालव्याचं पाणी एकदा सुद्धा थांबलं नाही। ही पांडुरंगाची कृपा आहे, संघाच्या जनतेला नाही पण परमेश्वराला सुद्धा आहे की ज्या अमोल खताळला त्या तालुक्याच्या सर्वसामान्य लोकांनी न्याय दिला, त्या लोकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गेल्या मे महिन्यापासून जो पाऊस पडला आणि धरणावर पाऊस पडून मला वाटतं आज अखेर आपल्या निळवंड्याचा उजवा कालवा आता किती महिन्यापासून चालू आहे? 50 दिवस झाले। 50 दिवसापासून आणि जोपर्यंत मालुंजेकर ठराव तुम्ही निवडून दिलेला आमदार, तुम्ही निवडलेला पालकमंत्री, तुम्ही निवडून दिलेला महायुती सरकार, तुम्ही निवडून दिलेला मुख्यमंत्री आणि तुम्ही निवडून दिलेले प्रधानमंत्री, आणि म्हणून दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत आपलं सरकार फक्त आणि फक्त सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी आपण केलेला आरोप होता, युद्ध होतं। आणि संगमनेरचं विधानसभा ही रणभूमी आहे। या रणभूमीमध्ये अत्याचार सहन करून पुढे जावं लागेल। या रणभूमीमध्ये वेगळे वेगळे आरोप प्रत्यारोप सहन करून पुढे जावं लागेल। पण या लोकांना जे वारंवार आम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांना आज या व्यासपीठावर मी आवर्जून सांगतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, गनिमी काव्यानेच काम करणार। जो गनिमी कावा आम्ही विधानसभेला केला, तोच गनिमी कावा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला देखील आपण दाखवल्याशिवाय राहणार नाही।
आज संगमनेर तालुक्याची या मंडपामध्ये असलेली जनता ह्या कुठल्या कारखान्याचे सभासद नाहीत, हे कुठल्या संस्थेचे पदाधिकारी नाहीत, हे या तालुक्याचे आणि या गावातली सर्वसामान्य जनता माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कामाचं प्रतीक म्हणून आज या कार्यक्रमाला आलेले आहेत. मालुंजाचा इतिहास, मालुंजाचं काम मला आजही आठवतं की मी राजकारणामध्ये येण्यापूर्वी मालुंजे यांनी 8 संयुक्त गावा पाणी पुरवठा योजना मालुंजाच्या टेल टँकून होती. जल जीवन मिशन सुरुवात जेव्हा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केली तेव्हा मालुंजाला ती योजना मंजूर होण्याचं एकमेव कारण असं होतं की अगोदर कारण दिलं जायचं की मालुंजे या 8 गावांमध्ये अडकलेला आहे आणि म्हणून जोपर्यंत सगळ्या गावांच्या ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत मालुंजे बाहेर काढता येत नाही. आपण 1 महिन्यामध्ये मालुंजेच्या गावामधून स्वतंत्र केलं आणि शेडगाव पासून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आपण मालुंजे गावासाठी केली. आजचे लोक म्हणतात की आम्ही पाणी दिलं, आम्ही मान्य करायला तयार आहोत की तुम्ही पाणी दिलं असेल, पण तुम्ही पिण्याचं पाणी देत असताना तुम्हाला हे देखील मान्य करावं लागेल की जल जीवन मिशन हे फक्त नरेंद्र मोदींनी आणली आणि नरेंद्र मोदींचा फोटो तुम्हाला लावावाच लागेल. आम्ही कोणाच्या कामाचं श्रेय घ्यायला इथं आलेलो नाही. हे जे राजकारण तालुक्यामध्ये चाललेलं आहे हे योग्य अयोग्य, हा संघर्ष योग्य अयोग्य याचा दाखला मी देऊ शकत नाही. तालुक्यामध्ये चाललेलं राजकारण हाताळायला अमोल समर्थ आहे. अमोल, माझ्या बरोबर असलेले युवक, महायुतीचे सर्व आमचे कार्यकर्ते हे प्रत्येक अन्यायाला तेवढ्याच ताकदीने जबाब द्यायला पूर्णपणे समर्थ आहे. सुजय विखेचं काम फक्त विकास करायचा. हे खालचं भांडण तुम्ही मिटवत राहा. माझं काम पुढच्या 2 वर्षामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये एकही पाण्याचा टँकर लागणार नाही, जबाबदारी सुजय विखे पाटलांची, त्यासाठी मी काम करतो. मालुंजे गावामध्ये मागच्या 40 वर्षाच्या सत्ताधाऱ्यांमध्ये किती डिपे दिला मला आजपर्यंत दाखला मिळाला नाही. मालुंजे गावामध्ये तुम्ही जर एमएससीबी अधिकाऱ्यांकडे गेले माहितीचा अधिकार टाका की मागच्या 15 वर्षामध्ये मालुंजे गावाला किती नवीन डिपे आल्या. आपण अवघ्या 3 वर्षाच्या पालकमंत्री पदामध्ये 3 डिप्या उभ्या करून शेतकऱ्यांना मालुंजा गावात न्याय द्यायचं काम केलं. आमदार आता झालाय. हा आमदार होण्यापूर्वी याला आमदार करण्याची रणनीती जेव्हा आम्ही बनवली, अमोल खताळ विधानसभेला उभं राहण्यापूर्वी मालुंजे गावामध्ये 9 कोटी 2 लाखाचे काम आपण पूर्ण करून मोकळे झालेलो. हे का रात्री झालेलं परिवर्तन नाहीये. लोकांना असं वाटतं की एक लाट आली आणि लाटून सगळं संपून गेलं. एका रात्रीचं परिवर्तन नाहीये. याला माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे माहिती झालं की विकास काय असतो. खरंच रस्ते होऊ शकतात, खरंच डीपी मिळू शकते, खरंच अर्जावर कारवाई होऊ शकते. अर्ज फक्त घेऊन फेकले जात नाही. जेव्हा या मतदारसंघाच्या माणसाला हे कळालं की आम्हाला विखे पाटलांजवळ जायला दलालांची गरज नाही, त्या दिवशी या तालुक्यामध्ये परिवर्तन घडलं. आणि मी तुम्हाला आजही सांगतो की या मतदारसंघाच्या मालुंजा गावाच्या प्रत्येक नागरिकाला माझ्यापर्यंत यायला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला मधी दलालांची आवश्यकता नाही. या मतदारसंघातला प्रत्येक नागरिक, आणि हे तुम्ही स्वतःला समजून घ्या. आपली चूक असते. आपली चूक काय असते? आम्ही जेव्हा एखादा पीए ठेवतो ते काम खालीपर्यंत होत का नाही हे पाहण्यासाठी आपण ऑफिस मधून माध्यमातून माणूस ठेवतो. मग जनता काय करते? जनता पहिलं त्याला साहेब म्हणायला लागते. मग त्याला साहेब म्हणल्यानंतर तो पीए आमदारापेक्षा मोठा होतो. 4 वर्षानंतर तो पीए मंत्र्यापेक्षा मोठा होतो आणि विधानसभेला येऊपर्यंत तो पीए मुख्यमंत्र्यासारखा अधिकार गाजवतो. हे आपल्याला या मतदारसंघामध्ये होऊ द्यायचं नाही. आम्ही नेमलेला प्रत्येक कार्यकर्ता, आम्ही नेमलेला सरपंच, आम्ही नेमलेला पीए, आम्ही नेमलेला संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता, आम्ही दिलेला जनसेवेसाठी हा नम्रतेनेच बोलला पाहिजे. आणि कोणी जर गरिबांची उद्धटपणे वागत असेल तर मला येऊन सांगा, दुसऱ्या दिवशी त्याचा बंदोबस्त करून टाकतो. हा शब्द सुजय विखेचा आहे. मला संघटनेमध्ये असा सरपंच नको जो गरिबांची हुज्जत खाते. मला संघटनेमध्ये असा कर्मचारी नको त्याला सर्वसामान्य माणसाची व्यथा समजत नाही. आपल्याला ते करायचं नाहीये. ज्या चुकांमुळे 40 वर्षाची सत्ता आपण उकरून फेकली, एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या की ते 40 वर्ष या 5 वर्षाला बदलता येणार नाही. कधीही वेळ बदलू शकतो.
आणि ज्या चुका त्यांच्याकडून झाल्या त्या चुका आपल्याकडून होता कामा नये. आपण सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचा आमदार आहे, सर्वसामान्यांचा पालकमंत्री आहे. आणि म्हणून आज स्वातंत्र्यानंतर निळवंड्याच्या निर्मितीनंतर मालुंग्याचा तेल टँक 50 MCFT पहिल्यांदी 93 हेक्टर लाभ क्षेत्र पूर्णपणे भिजून आज आपण जलपूजनाच्या कार्यक्रमाला आलो. याचा इतका आनंद या गावाला दुसरा कुठला नाही. पाणीशिवाय विकास नाही. मी मगाशी 1 महिन्यापूर्वी भोजापूर चालीचं पूजन करायला गेलो. भोजापूरच्या नांदल तुम्हाला इथे पूजन केल्यानंतर मी पारगावला गेलो. पूर्ण चारी एक आठवड्यात उकळून काढली, पूर्ण चारीत पाणी सोडलं आणि आता त्याच्या हस्ते जलपूजन करायला मी जाणार आहे. आरोपाचं उत्तर फक्त कृतीतूनच दिलं जाऊ शकतं. मतपरिवर्तन, मनी परिवर्तन हे फक्त कामातूनच दिलं जाऊ शकतं. मारामारी करून, हुल्लडबाजी करून, एकमेकावर आरोप करून, एकमेकाच्या कुटुंबाबद्दल बोलून, एखाद्या परिवाराबद्दल बोलून आपल्याला काहीही मिळणार नाही. आणि म्हणून मी माझ्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो की 40 वर्ष त्यांनी काय केलं याच्यावर आता भाषण आपल्याला करायचे नाही. त्यांनी काय नव्हतं केलं म्हणून ते माजी झाले. आपल्याला जर प्रदीर्घ काळ आधी राहायचं असेल तर आम्ही काय पुढच्या 5 वर्षामध्ये करणार आहोत हे आपल्याला मांडलं पाहिजे. त्या आधारावर आपण मतं मांडणार. पुढच्या 5 वर्षामध्ये लढवणाऱ्या विधानसभेमध्ये आपण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जाणार आहोत, आपल्या कामाच्या जोरावर जाणार आहोत. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जेव्हा विधानसभेला मतदान मागायला आपण जाऊ तेव्हा लोक म्हणले पाहिजे की आम्ही 5 वर्ष अगोदर मत टाकून तुम्हाला चूक केली नाही, आम्हाला त्या मताचा अभिमान आहे आणि आम्ही तुम्हाला परत आमदार करू. ही भावना फक्त कामातूनच निर्माण होते. संगमनेर शहराला आज दैनंदिन काय पाहायला मिळतं? मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको. यासाठी आपल्याला ही सत्ता नकोय.